आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी कोबीची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मसूर डाळ, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा असं बारीक पेस्ट केलेली आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं आणि फोडणीपुरतं तेल लागेल आणि चवीपुरतं मीठ। तर चला आपण सुरुवात करूयात। एक मोठा चमचा तेल, 1 ते 1.5 मोहरी टाकून घेऊयात। मोहरी छानशी तडतडली की आपण जिरे टाकून घेऊयात। जिरे छान असे लाल झाले की आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत असं छान परतून घेऊयात। कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात, छान अशी परतवून घेऊयात। कढीपत्ता टाकूयात, हळद टाकून घेऊयात, धना पावडर, हे छानसं मिक्स करून घेऊयात। स्वच्छ पाण्याने धुतलेली हे कोबी टाकून घेऊयात। जे भिजत ठेवलेली डाळ होती ते आपण डाळ टाकून घेऊयात। वरणी कोथिंबीर सोडूयात। छान असे हे एकत्र मिक्स करून घेऊयात, परतवून घेऊयात छान। चवीपुरतं मीठ, हे एकत्र सगळं मिक्स करून घेऊयात। तर हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। असं त्याला 10 ते 15 मिनटं लो मीडियमवरती वाफलवून घ्यायचं आहे। 15 मिनटं झालेली आहेत आणि भाजी पण आपली छान अशी शिजलेली आहे। भाजी पण आपली छान अशी शिजली गेलेली आहे। यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण कोबीला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामध्येच आपली भाजी छान अशी शिजून निघते आणि भाजीलाही छान अशी चव येते। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।